खरं तर साहेब, काल सायंकाळी 7:30 वाजता सांगलीवरून निघालो. यायला 10 तास लागले. येताना मनात एकच जिद्द होती. आजपर्यंत अनेक कार्यक्रम केले, आजपर्यंत शिवप्रताप दिन अनेक केले, पण अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये इथून पुढं शिवप्रताप दिन कोणासारखा करायचा तर तो फक्त पुसदमधला या हिंदू लोकांसारखा करायचा. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय महंत गुरुवर्य बाबूसिंगजी महाराज, तसेच आमच्या ताई हिंदू वाघीण आदरणीय हर्षालीताई ठाकूर, मंचावरती उपस्थित असलेले आपण सर्व आणि मंचाखाली उपस्थित असलेले आपण सर्व, बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर माणसाला वाघासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय इथल्या माणसालाच वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, त्या आदरणीय संत सेवालालजी महाराज. मला कायम प्रश्न पडतो, आज हे सगळे तरुण मावळे बघितल्यावरती मला कायम राहून असं वाटतं की 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे नेमके असतील तरी कसे, तर ते नक्कीच या पुसदमधल्या हिंदू वाघांसारखे असतील. खर तर ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती आमचं रक्त सळसळतं, ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती आमच्या अंगावरती सर्र करणा काटा येतो, छत्रपती शिवाजी महाराज की, प्रभू श्री रामचंद्र की. ज्या महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वतःचा स्वाभिमान जागृत केला, शिवरायांचं नाव ऐकल्यावरती आमच्या छात्या अभिमानाने फुगतात, शिवरायांचं नाव ऐकल्यावरती आमच्या अंगावरती सर्र करणा काटा येतो, शिवरायांचं नाव ऐकल्यावरती लढण्याचं रक्त तापतं, शिवरायांना नुसतं बघितलं तरी आमचा अंगातला स्वाभिमान उभा राहतो. मग विचार करा, साक्षात ज्यांनी महाराजांना बघितलं असेल त्यांचं काय होत असेल. राजा आपल्या सोबत घोड्यावरती बसलाय, राजा आपल्या सोबत घोडा चालवतोय, राजा आपल्या सोबत जेवायला बसलाय, राजा आपल्या सोबत तलवार फिरवतोय, राजा आपल्या सोबत प्रत्येक किल्ल्यावरती प्रत्येक तोफ्यावरती स्वतःची नजर रोखतोय. ही कल्पनाच एवढी विशद आहे की उगाच या माणसासाठी हजारो मावळ्यांनी हजारो हिंदू वाघांनी प्राण दिले नसतील. माझी एक अत्यंत लाडकी आणि सुंदर कथा मी नेहमी सांगतो. आवाज येतोय? जेवलाय का नाही? कधीतरी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला एक देव आहे, त्या देवाचं नाव पांडुरंग. काय नाव? पुसदची लोक मुकी नाहीत ना, आवाजच येणं झालाय. पंढरपूरला कधीतरी गेलात तर एक देव आहे, त्या देवाचं नाव पांडुरंग, त्याला विठ्ठल परमात्मा असं म्हटलं जातं. आमची वारकरी मंडळी, संत मंडळी आज इथं बसलेत. पंढरपूरच्या विठ्ठलाला जात असताना आमची वारकरी मंडळी रामकृष्ण हरीच्या गजरात जातात का? कोणी अल्लाहू अकबर म्हणतंय? नाही, रामकृष्ण हरीच्या गजरात का जातो आपण? रामकृष्ण हरीच का म्हणतो? कारण वारीची वाट सुखकर व्हावी यासाठी पंढरपूरच्या विठ्ठलाला जात असताना आमची वारकरी मंडळी रामकृष्ण हरीच्या गजरात जाते. त्याच विठ्ठलाचं प्रतिरूप आहे ते म्हणजे दक्षिण भारतात त्याला बालाजी असं म्हटलं जातं. बालाजी या शब्दाचा अर्थ बासुंदी, लाडू आणि जलेबी हे ज्याच्या घरात असतात ती सगळी लोक तिकडे जातात, कारण तो धनब्रह्म आहे. आणि पंढरपूरचा विठ्ठल हा नादब्रह्म आहे. जसं पंढरपूरच्या विठ्ठलाला जात असताना
लोक रामकृष्ण हरीच्या गजरात जातात, तसं त्या बालाजीला जाताना लोक म्हणतात गोविंदा गोविंदा. काय म्हणतात? गोविंदा. मध्यंतरी माझ्या पेपरला बातमी आली होती, माझ्या म्हणजे सगळ्यांचीच आली होती, की आपल्या प्रियकराला बरं वाटावं यासाठी एक प्रियसी तिरुमला ते तिरुपती उलट चालत गेले होते. मी म्हणलं आपल्याला पण बरं वाटावं, आपण सवच चालत जावं. म्हणून मी तिरुमला ते तिरुपती सवच चालत निघालो. सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा. सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा. आमच्याच भागातली कोल्हापूरची एक आजीबाई आली होती. आता कोल्हापूरची आजीबाई म्हणजे तांबडा पांढरा रस्सा, ठसक्याशिवाय बोलणार नाही. आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा, ती आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा, ती आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. मला काही समजेना. मी कट्ट्यावरती गेलो, ताक पिलो, मावशीपाशी गेलो आणि मावशीला म्हटलं मावशी तुझं काय चालू आहे? आम्ही सगळे म्हणतोय गोविंदा गोविंदा आणि तू म्हणता आमचं पण तेच आहे. ती म्हणली अरे लेकांनो, तुम्ही ज्यांचं नाव घेता ना त्या आमच्या ह्यांचं बी नाव तेच आहे, म्हणून म्हणलो आमचं बी तेच आहे. विनोदाचा भाग सोडा, पण 350 वर्ष झाली छत्रपती शिवरायांना जाऊन, 350 वर्ष झाली छत्रपती संभाजी राजांना जाऊन. ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती सुद्धा आमच्या छात्या फुगतात, त्या राजाला जाऊन बरेच वर्ष झाली तरी आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये विरोध होतो. आजही संभाजी राजांच्या नावानं जो महाराष्ट्र उभारला, ज्या संभाजी राजांनी केसाच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत चांबडी सोलून घेतलीत, ज्या संभाजी राजांच्या रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीमध्ये सांडला, अंगावरचे अवयव शिल्लक राहिले नव्हते तरी राजा झुकला नाही. अंगामध्ये रक्त, अरे हनुमानाला सेंदूर फासावा तसा माझा शंभू राजा दिसत होता, तरी राजानं बलिदान दिलं. कोणासाठी दिलं? तुमच्या आणि माझ्यासाठी दिलं. आज तुमच्या आणि माझ्या बापाच्या नावावर जे सातबारे निघतात ना, त्या सातबाऱ्याचे जनक सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आहेत. छत्रपती संभाजी महाराज की. वाईट वाटतं साहेब, औरंगाबाद नावाचं इथे एक शहर होतं, ताई संभाजीनगर, तुम्ही त्या गावातला आहे. केंद्र शासनानं एक GR काढला की त्या शहराचं नाव काय असावं. महाराष्ट्रातनं 1,00,000 फॉर्म गेले, संभाजीनगर त्या शहराचं नाव औरंगाबाद असावं आणि त्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असावं यासाठी महाराष्ट्रातनं फक्त 40,000 फॉर्म गेले. छत्रपती शंभूराजांच्या नावानं छत्रपती संभाजी महाराज की. मग ही जय म्हणणारी लोक का शांत बसली, मला कायम प्रश्न पडतो. बापा समान असताना संभाजी राजांच्या नावाला विरोध झाला, बापा समान असताना संभाजी राजांच्या नावाला माग खेचण्यात आलं, बापा समान असताना संभाजी राजांच्या नावाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये लोकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. तुमची माझी मनगट का तापली नाहीत? तुमच्या माझ्या अंगातला वाघ का जागा झाला नाही? अरे जन्माला आल्यावरती घेतलेला पहिला श्वास आणि पोरांनो जाताना सोडणारा शेवटचा श्वास हे फक्त छत्रपती संभाजी महाराजांचं देणं आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. राहून राहून वाईट वाटतं की आमची पोरं साहेब फक्त कुठल्याही राजकीय नेत्याच्या पाठीमागं फक्त फिरत बसली. कोणीतरी जय म्हणलं, कोणीतर की म्हणलं की आमच्या पोरांनी जय म्हणायचंच. बरं पुढं प्रेत चालल्या का अंत्ययात्रा चालला ह्याचं काय नाही. कानावर की पडलं की या बेण्यानं जय म्हणायचंच. पोरांनो लक्षात ठेवा, मी पहिल्यांदाच कबूल करतो, कोणीतरी उठतं संभाजी महाराज धर्मवीर होते का स्वराज्य रक्षक होते? आपल्या राजाला एका चौकटीत बांधलं जातं. कोणीतरी उठतं, एखादा राजकीय नेता उठतो आणि म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज जुने आदर्श होऊन गेले. आमची लोक शांत बसतात. कोणीतरी उठतं म्हणते संभाजीराजे धर्मवीर नव्हतेच, संभाजीराजे फक्त स्वराज्य रक्षक होते. आमची लोक शांत बसतात. मी पहिल्यांदा सांगतो ताई, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा वक्ता नाही, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता नाही. माझा पक्ष एकच आहे, तो म्हणजे स्वराज्य, आणि माझे मालक एकच आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की. पोरांनो एक वाक्य घेऊन जावा तुमच्या भावाकडून. पोरांनो मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, मारलं
ज्याने संभाजी महाराजांना करून अत्याचाराचा कहर त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे सळसळू द्या रक्त तुमचं, सळसळू द्या रक्त तुमचं, दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छातीत ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर फक्त छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर ही सांगण्याची जिगर आहे ना, ही जिगर आपल्या मध्ये आपल्या राजाने निर्माण केले. हे इथं बसल्याचं भाग्य. आज तुम्ही टोप्या घालून बसलाय, आपला राजा नसता तर गोल टोप्या घालून बसावं लागलं असतं. हे सगळं देणं या माणसाचं आहे, हे सगळं सांगणं या माणसाचं आहे. मी राहून नेहमी सांगत असतो की काय आदर्श घ्यावा. एक 12 वर्षाचं पोरग होतं, राजस्थान मधलं होतं, ते चुकून महाराष्ट्रात आलं आणि म्हणलं एका माणसाला, शेतकऱ्याला, असा कोणी राजा आहे, असा कोणी माणूस आहे जो लोककल्याणकारी काम करतो, जो शेतकऱ्यांचं काम करतो, असा कोणी माणूस आहे. तो शेतकरी म्हणला एक आहे, एक माणूस आहे. काय नाव त्याचं? बाबा त्या माणसाचं नाव शिवाजी राजा. कुठं राहतो हा माणूस? 12 वर्षाचं पोरग राजस्थानचं विचारतंय कुठं राहतो हा माणूस. तो शेतकरी म्हणला आमचा राजा स्वर्गात राहतो बर का. स्वर्ग म्हणजे कुठं? आमचा राजा रायगडावरती राहतो. मला एकदा 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 फक्त त्या राजाला बघायचं आहे. बघ बाबा, नशिबानं पुण्याई जन्माला येते तवा राजा बघायला मिळतो. जा रायगडावरती, दिसल या हिंदू लोकांचा वाघ कसा बसतो ते 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरती. ते 12 वर्षाचं पोरग हुडकत हुडकत गेलं. रायगड कुठं आहे? सर 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 करत गेलं, रायगडापाशी गेलं. खाली गेल्यावरती त्याला भेटले महाराजांचे पिये, सेनापती महाराजांचे. सेनापती म्हणले काय काम काढलंस? ते 12 वर्षाचं पोरग म्हणलं एकदा एकदा फक्त मला महाराजांना बघायचं आहे. एकदा कसा दिसतोय राजा, कसा बसतोय राजा, त्या राजाचा देश कसा आहे, त्या राजाची धमक कशा आहे, त्या राजाचा स्वाभिमान कसा आहे, एकदा समोरनं बघायचं आहे. हा काय करतोस रे तू? मी कवी आहे. कवी आहेस? गाणं लिहितोस? हो. मग शिवाजी महाराजांवरती एखादं सुंदर गाणं लिहिलं असेल की? नाही बा, लक्षातच राहिलं नाही. मग गडाच्या खाली जा, 10 दिवस राहा आणि शिवाजी महाराजांवरती एक सुंदर असं गाणं लिहि. पिये चायपेक्षा किटली गरम. कुठलीच गोष्ट दावल्याशिवाय पासच होत नाही. त्या पोरगा गेलं, रायगडाच्या खाली थांबलं. त्या पोरानं महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं. ते पोरगा आलं, सेनापतीला भेटलं. सेनापतीला म्हणालं सेनापती लिहिलंय राजांवरती उत्तम असं गाणं लिहिलंय, ऐकावं. त्या पोरानं गाणं ऐकवलं. सेनापती म्हणलं बहुत खूप, चल तुला राजांची भेट घालून देतो. ते गाणं आयुष्यात आपण एकदा तरी ऐकले. ते गाणं ऐकल्यावरती आजही अंगावरती काटा येतो. ते गाणं प्रत्येकाच्या अभिमानाचं आणि स्वाभिमानाचं आहे. ते गाणं आयुष्यात ताईनं एकदा तरी आपण आपल्या मोबाईलच्या स्टेटसला ठेवले. ते गाणं छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले. त्या पोराला 12 वर्षाचे घेऊन सेनापती गेले, राजांपाशी गेले. राजाला म्हणाले राजा तुमच्यावरती गाणं लिहिले, उत्तम उत्तम असं गाणं लिहिले. राजा म्हणले ऐकाव. आणि त्या 12 वर्षाच्या पोरानं ते राजांवरती लिहिलेलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू केलं. माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा. आजपर्यंत सगळ्यांच्या पुढेच पळत आलोय बिन ऐकता, त्यामुळे आपण मागं राहिलोय. माझ्या बरोबर वाजवायचे, हात वरती करा. आणि ते 12 वर्षाचं पोरग गाणं म्हणायला लागलं राजांवरती सुंदर असलेलं. इंद्र जबी जंब पर बार वसु वंब पर रावण सळ दंब पर रघुकुल राजे पौनवारी वाह पर संबुरती नाव पर जोस अस बाह पर राम द्विज राजे दावा द्रुमदृंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण वितृंड पर जैसे मृग राजे तेज तम अंश पर कन्न जिमी कंस पर योम लच वंश पर शेर शिवराजे शेर शिवराजे शेर शिवराजे. गाणं प्रत्येकानं ऐकले. गाणं आयुष्यात एकदा तरी आपण पोरांनो स्टेटस ठेवले. हे गाणं छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले. त्या कवीचं नाव कवी भूषण. राजा म्हटलं बहुत खूप, कवी भूषण बोला तुम्हाला काय बक्षीस देऊ? लगे नाही म्हणाले राजा तेवढं पुसदच्या ग्रामपंचायतीचं बघा. रक्त वेगळं होतं. राजे म्हणाले बोला काय बक्षीस देऊ? त्यावेळी ते म्हणाले कविभूषण राज फक्त तुमच्या पायाची सेवा करण्याची संधी या पामराला द्याल का? काय मागून मागून मागितलं हो? कुठं पुसदला 4 BHK नाही मागितला. काय मागून मागून मागितलं का? लगे नाही म्हणले नाही राजा आता एवढं चांगलं गाणं लिहिलं, एखादं 2 BHK बघून द्या. नाही, मागून मागून काय हो, तुमच्या या पामराला तुमच्या पायाची सेवा करण्याची संधी द्या. राजा म्हणले नाही
तुम्हाला काहीतरी आम्ही देणं लागतो. त्या 12 वर्षाच्या पोराला राजांनी हिरे माणिक मोती दिले. जगाच्या पाठीवरती पहिला राजा होऊन गेला की ज्याने इथल्या कलाकारांचा सन्मान केलाय. एकमेव राजा, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दादानो, 14 वर्ष वनवास भोगल्यानंतर रामप्रभू श्री राम झाले आणि राजपुत्र असून सुद्धा गोकुळामध्ये सर्वसामान्य गोपिकाप्रमाणे राहणारे कृष्ण हे भगवान श्रीकृष्ण झाले. म्हणजे ज्याच्या वाट्याला संघर्ष येतो त्याच्याच वाट्याला भगवान पद प्राप्त होतं. सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. असाच एक संघर्षवीर, असाच एक संघर्ष योद्धा ज्याचं 50 वर्षांचं आयुष्य फक्त आणि फक्त संघर्षानं भरलं होतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि मासाहेब जिजाऊंचा नातू, या सह्याद्रीचा पुत्र, शिवरायांचा पुत्र, ज्याचा 32 वर्षांचं आयुष्य या महाराष्ट्राच्या मातीला घडवण्यासाठी गेलं, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. दादांनो, मी कायम सांगत असतो, लाखो लोक रोज जन्माला येतात आणि रोज मरतात. लाखो लोक रोज जन्माला येतात आणि रोज मरतात. तुमच्या आणि माझ्या पंजोबाचं नाव माहितीये का आपल्याला? नाही माहित. पण छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावरती आमच्या बारक्या पोराला सांगावं लागत नाही की शिवाजी महाराज कोण होते. त्याच्या तोंडून आपसुक जय कसं व्हायला जातं हे त्यालाच कळत नाही. काय जादू आहे या नावामध्ये, काय शक्ती आहे या नावामध्ये. म्हणून मी नेहमी सांगत असतो की 350 वर्षापूर्वी, म्हणजे 385 वर्ष झाली अजूनही राजाची जशीच्या तशी आहे कीर्ती. 385 वर्ष झाली अजूनही राजाची जशीच्या तशी आहे कीर्ती. 18 पगड ही जात समान माझ्या राजाची करते आरती. अरे राजांकडं बघितलं जरी तरी लढायला प्राप्त होते स्फूर्ती. आणि असा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. पावन झाली या महाराष्ट्राची धरती, पावन झाली या महाराष्ट्राची धरती. प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती श्री शिवाजी महाराज की. लाखो लोक रोज जन्माला येतात आणि रोज मरतात. त्यांच्या मृत्यूची नोंद सुद्धा कधी इतिहासानं ठेवली नाही. पण असा एक राजा या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला, ज्याच्या जगण्याची, ज्याच्या जन्मण्याची नव्हे ज्याच्या मृत्यूची नोंद या महाराष्ट्राच्या इतिहासाला, जगाच्या इतिहासाला ठेवावी लागली. दादांनो, येणाऱ्या काळानं जर तुम्हाला विचारलं की बाबा हो तुम्ही कोणाच्या देशात आलात, तर छाती ठोकून सांगायचं की ज्यांनी मरणाला सुद्धा लाजवलं आणि आलेल्या मरणाला सुद्धा माघारी पाठवलं, असे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीत आम्ही आलोय. हे सांगण्याचं कर्तव्य जनमानसांमध्ये, तुमच्या आणि माझ्या मनामध्ये आपल्या राजानं पेरलंय.